इथे मुलकुंद आहेत भरपूर. कसली साईज भेटली बघा. ही त्याच्यापेक्षा जरा मोठी आहे. जबरदस्त साईज. आणि आज आपला भन्नाट लोकेशन आहे इथला. आणि आजचा कसा माहिती आहे, टेंट वगैरे लावायचा नाही आपल्याला. आपल्याला डायरेक्ट इकडे झोपडी बनवायची आहे. म्हणजे राहण्यासाठी घर बनवायचं आहे. ह्या साईडला मस्त इकडे बाजूला आहेत ना झाडं आहेत. यांच्यामध्येच आहे ना, झाडांच्या मध्ये आपल्याला राहण्यासाठी जागा बनवायची आहे. तर बघूया प्लॅन कसा होतो आहे. तर पटापट लाकडं काल काढून ठेवलेली तिकडं, म्हणजे घरूनच आणून ठेवलेली. तर ती आणूया इकडं बनवण्यासाठी. आणि ही जी लाकडं आणलीत ना, ती बघा, ही वापरलेली आहेत आमच्या घरातलीच. आणि पाठीमागेच कुडीची वगैरे झाडं असतात टेपरीमध्ये, त्या टेपरीतली हे फांद्या तोडून आणल्यात. आणि या इकडे भेंडीचा. तर चला बघूया पटापट आहे ना, बांधायची सुरुवात करूया इकडं.
आणि ही माहिती असेल तुम्हाला काय आहे, कणंग म्हणजे भाताची, भात ठेवण्यासाठी आपण ती इरी बोलतो, आमच्याकडे इरी बोलतात, काय ठिकाणी वेगळी भाषा असते. तर ती आणले म्हणजे टाकलेली गावरामध्ये, तर ती गावरामधून उचलून आणली आपण. भरपूर मोठी आहे. जबरदस्त झाली, असं वाटलं नव्हतं एकदम परफेक्ट बसेल, पण सगळीकडून एकदम परफेक्ट बसले. बघूया, थोडंफार काम बाकी आहे, पटपट करून घेऊया.
तर राहायची जागा आहे ना आपली इकडे एकदम रेडी झाली जबरदस्त अशी. तर भूक लागली झाली तर मस्तपैकी जेवून घेऊया. फायनली इकडं इरी भेटली ते एक एकदम सोप्पा काम झालं आपला. आणि इकडं फायनली आपल्याला तर फायनली इकडं झोपायसाठी जागा पण तयार झाली. हे बघा जबरदस्त एकदम. तर आज आपली फुल नाईट कॅम्पिंग असणार आहे उद्या सकाळपर्यंत. बघूया. तर पहिला घरातून डब्बा आणलेला आहे तो डब्बा इकडे खाऊन घेऊया काय दिलं आहे बघूया घरातून. मजा वाटते अशा जंगलात आणि येऊन अशा जागी येऊन कॅम्पिंग करणं एकदम भारी वाटतं. एकदम निवांत एकदम वातावरण तर एकदम जबरदस्त वातावरण आहे. गार हवा सुटले मस्त. तर व्हायला बघूया दुपारचं जेवण खाऊन घेऊ. भूक लागले भरपूर. बघूया काय दिलं आहे डब्यात. हे बघा मांदेला पण आहेत. तर ह्या साईडला मस्त बिरडा बिरड्यामध्ये मस्त शेंगा टाकलेल्या आहेत शेकटाच्या शेंगा. आणि इकडे डालीमध्ये पण मस्त शेंगा टाकून दिल्यात जबरदस्त. इकडं आपली मांदेला मस्तपैकी चुलीमध्ये भाजून आणलेल्या आहेत भाकरी आहे. इकडे भात आहे आणि लिंबू. तर मस्त की जेवण घेऊया चला. तर ह्या मित्रांनो पहिले इकडे भाकरी खाऊन घेऊ. बिरडा बिरडा म्हणजे सगळ्यांचाच फेवरेट असतो जबरदस्त. शेकटाच्या शेंगा आहेत ना बिरड्यामध्ये लय भारी होता. तर चल आज बघूया आपल्या तिकडे वरती राहण्यासाठी जागा बनवले. आणि आत्ता सध्या तर आज आहे ना मित्रांनो संध्याकाळी आपल्याला काहीतरी खाण्यासाठी इकडे खेकडे वगैरे बघूया चला. तर मित्रांनो आहे ना बिलं पॅक करण्यासाठी आपल्याला इकडे भेटला आहे भांबवडीचा पाला जो आपण पोपटीला वापरतो. तर ह्याच पाल्याने आहे ना खेकडे लवकर मिळतील आपल्याला. म्हणजे बिलं पॅक करण्यासाठी कोणताही पाला वापरू शकतो पण भांबवडीचा असेल तर आणखीन मस्त म्हणजे खेकडे लवकर मिळतील. बघूया चला इथं बऱ्यापैकी आहे तर आपण काढून घेऊया. बघा मोराचा पीस ह्या साईडला मोर वगैरे भरपूर उतरतात. पीस भेटला आपल्याला मोराचा. तर चला समोरच बघा तिथं बिल आहेत चांगली उकरलेले आहेत. ते बिलं पहिले पॅक करून घेऊ. ती बिल आहेत काही समजत नाही. इकडून पण एक बिल आहे. किती नक्की बिल आहे समजत नाही. बिल पॅक करून घेऊ. हा पाला टाकला ना बिल आहे बघा इकडून पण आहे. सगळीकडूनच पॅक करायला लागेल त्याला.
हा मोठी हबदाडा हिच्यात काही वाटत नाही मला भेटेल. हिला येत नाही इथं डेंजरच गेलेत. तो तिकडे पलीकडे एक पॅक केलाय आणि पूर्ण झाडांची मुलकुंड आहेत. त्यांच्या खालून किती बिल आहेत ना ती समजत नाही नेमकी. खेकडीचा एकच बिल असला ना तर खेकडी भेटू शकते आपल्याला. बघूया आपण पॅक करू. इकडे सगळीकडे पॅक करून ठेवू. खेकडीला जाण्यासाठी जागा नाही ठेवायची इकडे. झाडाची मुलकुंड आहेत भरपूर. बिल भरपूर खोल गेलाय. बघूया तर मित्रांनो फायनली आपण 7 ते 8 बिलं पॅक केलेत. बघूया त्यातून किती खेकडे भेटत आहेत. मस्त पॅक करून घेतलेत बिलं. हे आपल्याला रात्री बनवण्यासाठी होतील. पावसाळी खेकडे यायला सहज मिळून जातात पण उन्हाळी भरपूर मेहनत लागते खेकडे काढायला. तर 1 ते 1.5 तास आपण वेट करू. त्याच्यानंतर मग बिलं काढायला जाऊ. कारण कालो कायच्या आत बिलं काढली ना तर भारी होईल काम. ह्या टायमाला खेकडे मिळतात काय बघूया. चला इस्तो पेटवून घेऊ. कारण झाली संध्याकाळ आणि थंडी पण लागायला लागली. तर कालो कायच्यात आहे ना इकडं आपण इस्तो वगैरे पेटवून घेऊ. संध्याकाळच्या टायमात पक्ष्यांचा आवाज बघा. झाली संध्याकाळ. इथं मस्त आपण इस्तो वगैरे पेटवून ठेवले आणि वरती आपली राहायची जागा आहे. कारण भरपूर टाईम झाला, कमीत कमी 2 तास जास्त झाले. तर खेकडी आपण पहिले उकरून घेऊया. चला ती बघा खेकडी आपल्याला दिसते समोर बिलामध्ये.
म्हणजे आत्ता पण खेकडे बाहेर येतात ह्या टायमाला पण दिसते आतमध्ये. चला अजून पण पुढे बिलं पॅक केलेत. याला समोर आपल्याला दिसते आपली राहायची जागा, जी आपण झोपडी बनवली ती. आग मस्त चालू आहे तिथे. चला जाऊ पुढं. एक चिंबोरी भेटली आपल्याला, मस्त साईज आहे. हे बघा जबरदस्त साईज भेटली. म्हणजे पहिली भेटली, 2 बिलं फुकट गेली, पण ही चांगलीच भेटली बघा. तर अशी पूर्ण खेकडे आहेत ना गुदमरतात. ही पूर्ण गुदमरली नव्हती तरी पण ही बघा थोडी चालाकच आहे. पळायला बघते. कसली साईज भेटली बघा. ही त्याच्यापेक्षा जरा मोठी आहे, जबरदस्त साईज. चला तर 2 भेटल्या अशा. चला इकडं कॉईल पेपर घेऊ आपण आणि कॉईल पेपरमध्ये मस्त लावून घेऊ. खेकडे आहेत, आपल्याला खेकडा तंदुरी मस्तपैकी बनवायची आहे. हे बघा मस्त भरलेले आहेत. राजा मगाशी निघून गेला. राजा होता सोबत आपला, बघितला ना वाट आणि निघूनच गेला तो. तर आपण हा घेऊ मैलमध्ये बांधा. बघूया कशी होते. 2 टाईम दुसरी टाईम आहे आपला खेकडा तंदुरी लावला आहे तो. तर ह्याच्यामध्येच मस्त त्यांना मॅरिनेट करून घेऊ, मीठ मसाला वगैरे लावून घेऊ. आपला मसाला घरगुती मागच्या टायमाला लावली तर जबरदस्त झालेली अशी. आत्ता बघूया कशी होते. नॉर्मल आपण हळदी टाकू, मीठ, कढीपत्ता आणि लसूण. मागच्या टायमाला पण आपण असाच बनवलेला, जबरदस्त झालेला. हा टायमाला बघूया. ओके खेकडे व्हायला पटकन होती. आणि आत्ता वातावरण आहे ना एकदम थंडगार आहे, आणि आगीजवळनं बाजूला गेलं ना तर भरपूर थंडी लागते. तर असं शेकोटी खाऊत मस्त वाटते जरा. तर आपण 6 का 7 बिलं पॅक केलेली, त्यातून आपल्याला 2 मिळाल्या आणि मासे मिळालेले, मासे सोडून दिले. खेकडे ठेवून 10 मिनटं झालेत, तर बऱ्यापैकी शिजले असतील. काढूया. आणि आवाज बघा डेंजर एकदम. सगळीकडं वातावरण बघा एकदम शांत, आणि फक्त किड्यांचा आवाज येतोय बारीक बारीक. डेंजर. म्हणजे अशी कॅम्पिंग करायला आपल्याला सवय आहे, त्याच्यामुळे काय वाटत नाही. चला तर खाऊन घेऊया, पहिला काढून घेऊया. बस चांगले शिजले खेकडे. हो हो ओके रेडी. या मित्रांनो खाऊन घेऊ. जबरदस्त. हा बघा
कसला भरलाय आंगडा. खेकडे कसले भरलेले आहेत सॉलिड एकदम. सॉलिड झालेत. ह्या टायमाला पण चांगलेच भरलेले आहेत. हे बघा. इकडे लसूण झाले तयार. सॉलिड एकदम. मस्त खेकडे तर जबरदस्त झालेले. कपडे बघा आपले कसे झालेत. 10:30 वाजले. तिकडे बघा बँजू वाजायला लागला. आवाज येतोय कारण आता हल्दी वगैरे काहीतरी असतील किंवा लोक प्रॅक्टिस वगैरे करतात ह्या टायमाला. डेंजर थंडी पडले. जाग तर लवकर आलेली पण उठायचा मन नव्हता करत. एवढी थंडी पडली ना, बेकार थंडी आहे. भरपूर म्हणजे भरपूर. दव पडतोय वरून. बघा आवाज येतोय दव पडतोय तो. चला डेंजर थंडी. चला जाऊ शेकोटी भेटू पहिले. चला मित्रांनो निघायचं बघू. थंडी भरपूर पडले. कायच्या काय थंडी पडली. तर असं इस्तो पेटवून जरा बरं वाटते. रात्र निस्पट थंडी होती. तर राजा काल आलाच नाही. राजा मला वाटते संध्याकाळच्या टायमात राजा संध्याकाळच्या टायमातच निघून गेला इथून. कंटाळला तो पण. तर चला मित्रांनो फायनली चाललो घरी. रात्री भरपूरच थंडी पडली. कायच्या काय थंडी आहे. तर निघूया इथून पाठोपाठ जाऊया घरी. तर चला मित्रांनो कालपासून आजपर्यंत आपण सकाळपर्यंत राहिलो. सकाळी 7 वाजेपर्यंत राहिलो. भरपूर मजा वाटली. भरपूर म्हणजे भरपूर मजा आली. तर तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. नेक्स्ट टाईम असाच काहीतरी बनवायचा प्लॅन करू एक नवीन. तर जाऊया पटापट घरी. तर भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. चला.